काय म्हणते, गुड मॉर्निंग मॅरीगोल्ड. तर राजा काय करत आहे, तिला तिच्या प्रिन्सेसला गुड मॉर्निंग करत आहे, शुभ सकाळ करत आहे. जेव्हा राजा येतो तो बोलतो तिला की सी बघ, व्हॉट आय हॅव ब्रॉट फॉर यू. मी तुझ्यासाठी काय आणलेलं आहे. ब्रॉटचा अर्थ काय आहे, आणणे आहे. बघा इथे जो शब्द आलेला आहे सी, सी म्हणजे पाहणे आहे. बघ, व्हॉट आय हॅव ब्रॉट, ब्रॉटचा अर्थ आणणे, ब्रॉट म्हणजे आणणे. व्हॉट आय हॅव ब्रॉट फॉर यू म्हणजे तुझ्यासाठी, फॉर यू म्हणजे तुझ्यासाठी. बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे. मग तेव्हा ती काय बोलत आहे बघा, ती घेर बघत आहे की मॅरीगोल्ड, आय ए फाईन येल्लो रोज. काय आहे, ठीक आहे, हे काय आहे, येल्लो रोज आहे. आता ती त्याला हातात घेऊन ती वास घेत आहे. मग ती काय, स्मेल इट, ओ इट हॅज नो स्मेल. तिथे अरे याच्यामध्ये तर काय नाही आहे, सुगंध नाही आहे, याच्यामध्ये सुवास नाही आहे. जो गंध असायला पाहिजे, जो सुवास असला पाहिजे तो याच्यामध्ये नाही आहे. स्मेल म्हणजे काय घेणे, वास घेणे आहे. अँड जे सुगंध आहे, द हार्ट पेटल्स हॅव प्रिकट माय नोज. आणि ते काय सांगत आहे की द हार्ड पेटल, जे त्याची जे पानं आहेत ते कशी झालेली आहेत. पेटल्स म्हणजे काय आहे, जे पानं आपण जे बोलू शकतो ना की जे फुल आहे, फुलाच्या ज्या पाकळ्या असतात त्याला काय बोलणार, पेटल्स बोलणार. हॅव प्रिकेट, प्रिकेट म्हणजे टोचणे. प्रिकेटचा अर्थ काय आहे, टोचणे. आणि पेटल्स म्हणजे पाकळ्या. समस्या मुलांनो कठीण शब्द आहेत, परंतु मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगत आहे. पेटल्स म्हणजे काय आहे, पाकळ्या आहेत. आणि प्रिकेट म्हणजे काय आहे, टोचणे आहे. माय नोज, माझ्या नाकाला काय करत आहे, टोचत आहे. बघा ती जेव्हा वास घेण्यासाठी ती नाकाजवळ धरत आहे तेव्हा तिच्या नाकाला ती टोचत आहे. कारण का की जे फूल, जे कोमल, जे सॉफ्ट फूल आहे ते कसं बनलं आहे, ट्रान्सफॉर्म झालं आहे गोल्डमध्ये, सोन्यामध्ये. त्याच्यामुळे ते कडक झालं आहे, ते हार्ड झालेलं आहे. आणि ते कडक झाल्यामुळे ते काय झालं, ते वास घेत असताना तेव्हा तिच्या नाकाला ते काय झालं आहे, पाकळ्या ह्या टोचलेल्या आहेत असं ती तिच्या वडिलांना सांगत आहे. की पेटल्स हॅव प्रिक माय नोज, माझ्या नाकाला ते काय करत आहे, टोचत आहेत. ती स्मेल करत आहे, ती वास घेऊन बघत आहे. स्टार्ट क्राईंग, आणि ती रडायला लागलेली आहे. क्रायचा क्राय, CRY, क्राय म्हणजे रडणे आहे. आणि ING म्हणजे ती क्रिया चालू आहे म्हणून क्राईंग आलं आहे. स्टार्ट क्राईंग, ती रडायला लागलेली आहे की ती रडत आहे असं ती बघा याच्यामध्ये दिसत आहे चित्रामध्ये की कशा प्रकारे ती रडत आहे, कारण तिला ते टोचलेलं आहे. किंग, व्हॉट आर यू क्राईंग फॉर. याच्यात रडण्यासारखं काय, काय झालं, तू का रडते. व्हॉट आर यू क्राईंग, तू का रडत आहे असं देखील ती त्याला विचार. इट इज अ गोल्डन रोज, हे कसं आहे, हे गोल्डन रोज आहे, हे सोनेरी रोज आहे, सोनेरी गुलाब आहे. म्हणजे रडायला काय पाहिजे की मी तर तुला छान दिलेले भेट वस्तू आहे, याच्यामध्ये रडण्याचं काहीच कारण नाही. ऑल रोजेस इन माय गार्डन आर गोल्ड. काय सांगितलं आहे, ऑल रोजेस इन माय गार्डन आर गोल्डन, की माझ्या बागेतली हर एक जी झाडं, जी फुलं आहेत ती कशी झालेली आहेत, ती सोनेरी झालेली आहे, गोल्डन झालेली आहे. म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे सोनेरी झाली आहे. की रोजेस म्हणजे गुलाब आहे, ऑल म्हणजे सर्व आहे. ऑलचा अर्थ काय आहे मुलांना, आपण परत एकदा बघू. ऑलचा अर्थ आहे सर्व, रोजेस म्हणजे गुलाब आहे, गार्डन म्हणजे बगीचा, आणि गोल्डन म्हणजे सोनेरी. की माझ्या बागेतली हर एक जी फुलं आहे ती कशी झालेली आहेत, गोल्डन झालेली आहेत. बघा ही चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. मॅरीगोल्ड, आर दे ऑल लाईक दिस वन, की ह्या फुलासारखी सगळी झालेली आहेत का, याच्यासारखीच सगळी झालेली आहेत का, असं ती त्या राजाला किंवा त्याच्या वडिलांना ती विचारत आहे. किंग काय बोलतो, राजा बोलतो कम ऑन नाऊ लेट्स हॅव अवर ब्रेकफास्ट. बोलतो की ठीक आहे, चला आता आपण काय करूया, ब्रेकफास्ट करूया. कम ऑन, चला. नाऊ म्हणजे आता, काय, लेट्स हॅव अवर ब्रेकफास्ट, आपण आपला काय करूया आता, ब्रेकफास्ट करूया, म्हणजे आपण अल्पोपहार करूया असं ती त्याला सांगत आहे. ओ बघा मॅरीगोल्ड काय बोलत आहे, त्याची मुलगी त्याला काय सांगते, व्हॉट्स द मॅटर, ते काय भानगड आहे, की कसं शक्य आहे की तुम्ही मला जे फूल दिलं आहे ते देखील कसं आहे, गोल्डन आहे, आणि आपल्या बागेतली सर्व फुलं देखील कशी झालेली आहेत, ती गोल्डन झालेली आहेत. आणि हे ऐकून तिला काय झालंय, आश्चर्य वाटले, आणि म्हणून ती वडिलांना विचारत आहे, ती राजाला विचारत आहे की हे कसं काय शक्य झालं आहे. व्हॉट्स अ मॅटर, व्हॉट्स अ मॅटर, काय भानगड आहे, काय गोष्ट आहे असं ती त्याला विचारत आहे. मॅटर म्हणजे गोष्ट असणे, काय भानगड असणे, काय घडलं आहे ती गोष्ट मला सांगा असं तिचं म्हणणं आहे. व्हॉट्स अ मॅटर, हॅव यू बर्न्ट युअर माउथ, विचारत आहे की तुमचे तोंड भाजले आहे का. इथे जो शब्द आला आहे बर्ड, बर्ड म्हणजे काय, भाजणे आहे, भाजणे. आणि माउथ म्हणजे काय आहे, आपलं तोंड आहे.
व्हॉट्स अ मॅटर, की तुमचे तोंड भाजले आहे का, की तुम्ही काय बोलत आहात, म्हणजे मला तर चुकीचं ऐकायला येत आहे का, असं तिला प्रश्न पडला. आणि म्हणून ते विचारते व्हॉट्स अ मॅटर, विचारत आहे की हॅव यू बर्न युअर माउथ, तुमचं तोंड भाजलं आहे का, असं ती वडिलांना प्रश्न करत आहे जेव्हा ती ब्रेकफास्टला जात आहेत. किंग, राजा बोलतो दिस फिश हॅज टर्न टू गोड. बघा राजा काय करते, राजाने काय घेतलं आहे, फिश घेतली, तर फिश हॅज टर्न टू गोल्ड. फिश हातात घेतली, ती फिश कशी झाली आहे, मासा कसं झाला आहे, गोल्डनमध्ये तो रूपांतरित झाला आहे, तो सोनेरीमध्ये रूपांतरित झालेला. बघा जेव्हा हे लंचला हे ब्रेकफास्टला आलं आहे, तो काय झालं आहे, त्याच्यामध्ये ते ट्रान्सफॉर्म झालं आहे गोल्डमध्ये. आय मस्ट ट्राय अँड एग, आता मी काय करत आहे, अंड ट्राय करत आहे. एग म्हणजे काय आहे, अंड आहे. ओ तो ओ म्हणजे अरे, दॅट हॅज टर्न टू गोल्ड, हे सुद्धा सोन्याचं झालेलं आहे. TOO हे तुम्हाला मी सांगितलं होतं मुलांना याचा मागे पण, की टूचा अर्थ काय आहे, सुद्धा आहे. की जेव्हा त्याने फिश हातामध्ये घेतली तेव्हा फिश देखील काय झालेली आहे, सोन्याची झालेली आहे. त्याचप्रमाणे त्याने अंड घेतलं आहे, तर ते सुद्धा काय झालं आहे, सोन्याचं झालं. आणि म्हणून तो विचारते ओ म्हणजे अरे काय, दॅट हॅज टर्न टू गोल्ड, हे सुद्धा सोन्याचं झालं आहे. टू म्हणजे हे सुद्धा, जसं मी सांगितलं TOO आणि TWO. टू म्हणजे कडे, टू म्हणजे सुद्धा, आणि TWO म्हणजे दोन, की या शब्दाचा जो अर्थ आहे आपण लक्षात ठेवायचा आहे मुलांना. तर हे अशा प्रकारे बघा विचारते की हे कशामध्ये टर्न झालेलं आहे. ओ नो व्हॉट शॅल आय डू नाऊ, ओ नो व्हॉट शॅल आय डू नाऊ, आता मी काय करू, असं विचार. कारण मी कोणत्याही गोष्टीला हात लावला तर ते काय होत आहे, सोनं होत आहे, त्याच्यामुळे मला ते खाता येत नाही, असं तो राजा देखील त्याला विचारत आहे की मी कोणती गोष्ट केली तरी मला तेच खायला जमत नाही, मी आता काय करू. मॅरी गो टेल मी व्हॉट्स अ मॅटर, ते त्याची मुलगी त्याला विचारते की मला सांगा की काय भानगड आहे, काय गोष्ट आहे, काय असं झालंय की तुम्हाला काही खाता येत नाही. आपल्या बागेतली फुलं ही सोनेरी झाली, तुम्ही मला सोनेरी फुलं आणून दिलं, तुम्ही आपल्या बागेतली फुलं देखील सोनेरी झालेली आहेत, आणि तुम्ही जी वस्तू हातात घेतात ती देखील सोन्याची येते, की काय भानगड आहे. टेलमीचा अर्थ काय आहे, मला सांगा. टेल म्हणजे सांगणे आहे. टेलचा अर्थ काय आहे मुलांना, TELL, टेल म्हणजे सांगणे आहे, की तुम्ही मला सांगा. व्हॉट्स अ मॅटर, काय भानगड आहे, मला तुम्ही सांगा की नक्की काय प्रकार आहे. किंग, आता राजा सांगत आहे. बघा राजा आपल्या मुलीला घडलेली गोष्ट सांगत आहे. एव्हरीथिंग आय टच टर्न टू गोल्ड, की मी ज्या काही गोष्टीला हात लावतो, ज्या वस्तूला हात लावतो ते काय होत आहे, सोन्यामध्ये त्याचं परिवर्तन होत आहे. आय शॅल नेवर बी एबल टू ईट एनिथिंग, मी काही खाऊ शकत नाही, कारण यावर जो दान मला मिळालं आहे त्याच्यामुळे मी काही खाऊ शकत. आय शॅल नेवर बी एबल म्हणजे मी कोणत्या गोष्टीला खाण्यासाठी मी योग्य होत नाही, की जे काही गोष्टी मी हातात घेतो आहे ती कशी होत आहे, ती गोल्डनमध्ये ट्रान्सफॉर्म होत असल्यामुळे आय ईट एनिथिंग, मी काही खाऊ शकत नाही, असं तो राजा कुणाला सांगत आहे, आपल्या मुलीला सांगत आहे की एव्हरीथिंग आय टच टर्न टू गोल्ड, मी जे काही हातात घेतो ते काय होत आहे, सोनं होत आहे, आणि त्यामुळे मी काही खाऊ शकत नाही. व्हेरी गुड. माय पुअर फादर कॅन आय हेल्प यू, विचारते की अरे माझे बिचारे पापा, मी तुम्हाला काही मदत करू शकते का. कॅन आय हेल्प यू, कॅन म्हणजे मला माहीत आहे. माय पुअरचा अर्थ काय, गरीब असतो, पण तो हे राजा आहे तो गरीब आहे का, की म्हणजे त्याच्या ह्या अवस्थेसाठी ती त्याला गरीब म्हणालेली आहे, तो वास्तविक ते गरीब नाही आहेत. गरीब, पुअरचा अर्थ काय होत आहे, गरीब होत आहे, परंतु इथे हा गरीब अर्थ म्हणजे ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते गरीब आहेत, परंतु तो अर्थ इथे होत नाही. इथे गरीब म्हणजे की त्याची ही दयनीय अवस्था झालेली आहे की माझ्या वडिलांना काही खाता पिता येत नाही, हे बघून ती बोलत आहे माय पुअर फादर, अरे बिचारे माझे पप्पा, काय बोलत आहे, कॅन आय हेल्प यू, मी तुमची काही मदत करू शकते का, असं देखील ते त्याला सांगत आहे की मी तुमची काही मदत करू शकते का. बघा मॅरीगोल्ड रशेस फॉरवर्ड, आणि ती जोराने त्याच्याकडे काय केले की धावायला लागली. फॉरवर्ड म्हणजे त्याच्या दिशेने काय केली, ती धावत गेली की ती पकडण्यासाठी. तर राजा काय बोलतो, नो डोंट टच मी, की त्याला माहित होतं की ही जर माझ्याकडे आली तर मी काय करणार, स्पर्श करणार, आणि ती देखील काय होऊ शकते, सोन्याची होऊ शकते. तो बोलतो की नो डोंट टच मी, तू मला स्पर्श करू नकोस, जेणेकरून अन्यथा तू देखील काय होऊ शकतेस, गोल्ड होऊ शकते. पण तरी देखील ती त्याच्या दिशेने येते आणि कीप अवे ओ मॅरीगोल्ड व्हॉट हॅव यू डन, ते कीप अवे म्हणजे माझ्यापासून दूर राहा. ओ मॅरीगोल्ड व्हॉट हॅव यू डन, की तू हे चांगलं करत नाहीयेस, की म्हणजे
तू माझ्यापासून काय राहा, लांब राहा, म्हणजे मी तुला काय करू शकेल, स्पर्श करू शकते. मॅरीगोल्ड हॅज टर्न इन टू अ स्टॅच्यू ऑफ गॉड. आणि तोपर्यंत काय झालं होतं की तिची मुलगी होती ती पुन्हा कशामध्ये बनली, गोल्डनमध्ये बनली, एक पुतळा म्हणून बनली. स्टॅच्यूचा अर्थ काय आहे मुलांनो, पुतळा आहे. स्टॅच्यू म्हणजे काय आहे, पुतळा. A marigold has turned into a statue of gold. गोल्डमध्ये काय झाली आहे, ती परावर्तित झाली. सोन्याच्या पुतळ्यामध्ये ती काय झाली आहे, तिचा बदल झालेला आहे. तोपर्यंत ती जशी धावत आली, तिला तिच्या वडिलांची दया आली, की तिला असं वाटलं, काळजी वाटली आणि ती त्याच्या दिशेने धावत आली. वडील म्हणाले की अरे तू माझ्या जवळ येऊ नको, तू माझ्यापासून दूर जा. पण तरी देखील त्याने काय झालंय, ती तिच्या जवळ आली आणि तिचा राजाचा स्पर्श झाल्याबरोबर ती काय झाली आहे, पुतळा झालेली आहे. आपण मध्ये पाहू शकतो की अशा प्रकारे तिचं परावर्तन झालेलं आपण पाहू शकतो. बघा किंग काय बोलतो, माय डॉटर, माय डिअर डिअर. अरे माझी मुलगी, माझी प्रिय मेरीगोल्ड. तो नावाने हाक मारतो. सो फुल ऑफ लाईफ, म्हणजे तू माझं जीवन, तू माझं संपूर्ण जीवन आहेस. लाईक अ रे ऑफ सनशाईन, आणि तू माझं जीवनाचा प्रकाश आहे. म्हणजे अशा प्रकारे तू त्याला हाक मारत आहे. मुलीसाठी तो काय करत आहे, काकुळतेने तिच्याशी बोलत आहे की तू पुन्हा पहिल्यासारखी होण्यासाठी तो काय बोलत आहे, ओ माय डॉटर, माझ्या मुली, माझ्या प्रिये, तू काय कर, सो फुल ऑफ, तू माझं संपूर्णपणे लाईफ आहे. लाईक अ रे ऑफ सनशाईन, तू माझा उगवता सूर्य आहे, सूर्याप्रमाणे आहे असं तू तिला सांगत आहे. तर अशा प्रकारे तिचा स्पर्श झाल्यामुळे ती काय झाली आहे, स्टॅच्यू बनली आहे, पुतळा बनली आहे. शी इज ओनली अ गोल्डन डॉल. काय झाली, पूर्णपणे ती गोल्डन डॉल झाली आहे. शी इज ओनली अ गोल्डन डॉल नाव. ती आता परिपूर्ण काय बनली आहे, डॉल बनली आहे. डॉलचा अर्थ काय आहे मुलांनो, भावली आहे. डॉलचा अर्थ आता आहे की आता ती परिपूर्ण काय बनली आहे, भावली बनलेली आहे. कशी भावली बनली आहे, साधी खेळण्यातली भावली आहे का, तर नाही. ती कसली बनली आहे, सोन्याची भावली बनली आहे. तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता ती कशी आहे, सोन्याची भावली बनलेली आहे. अशा प्रकारे तर स्ट्रेंजर कम इन, आणि आता तितक्याच काय झालं आहे, तो स्ट्रेंजर जो अनोळखी व्यक्ती आहे तो तिथे हजर झालेला आहे. आणि तो बघा आता काय सांगत आहे, स्ट्रेंजर, वेल, ठीक आहे, फ्रेंड मदास, व्हॉट डू यू से नाऊ. तो त्याला आठवण करतो की तू काय बोलला होतास. फ्रेंड मिदास, माझ्या मित्र मिदास, व्हॉट डू यू से नाऊ, तू आता काय बोलणार आहेस, असं तू त्याला प्रश्न करत आहे. की आता तुझी इच्छा होती की मी ज्या गोष्टीला हात लावेल, ज्या वस्तूला हात लावेल, ती वस्तू काय झाली पाहिजे, सोन्याची झाली पाहिजे. मग आता माझ्या मित्रा तू काय बोलणार आहेस, असं तू स्ट्रेंजर मॅन राजाला विचारत आहे. की तू आता काय सांगणार आहेस, काय बोलणार आहेस, से नाव, आता तू काय बोलणार आहे. की राजा काय बोलत आहे, आय एम द अनहॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड. मी या जगातला सर्वात दुःखी माणूस आहे. बघा इथे तर तो कोण सांगत आहे, स्ट्रेंजर मॅनला सांगत आहे की मी सगळ्यात दुःखी माणूस. अनहॅपीएस्ट म्हणजे दुःखी माणूस, दुःखी. इन द वर्ल्ड, वर्ल्ड म्हणजे काय, जग. वर्डचा अर्थ काय, जग. की आय एम द अनहॅपीएस्ट मॅन इन द वर्ड. हॅपीएस्ट म्हणजे बघा इथे हॅपीएस्ट आलेला आहे मुलांना. म्हणून इथे काय झालं की मी सर्वात जास्त, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त दुःखी कोणी जगात असूच शकत नाही, असं इथे राजा सांगत आहे. की आय एम द अनहॅपीएस्ट, माझ्यापेक्षा या जगामध्ये कोणीच म्हणजे दुःखी नाही, मी सर्वात जास्त दुःखी माणूस या जगातला आहे, असं तो स्ट्रेंजर मॅनला सांगत आहे. त्याने सांगितलं होतं की तू वर जो मागत आहे तो कसा आहे, योग्य नाही, परंतु तो बोलला की नाही, मला हा वर हवाच आहे. आय एम द बेस्ट अनहॅपीएस्ट इन द वर्ल्ड, मी याच्यातला सर्वात दुःखी माणूस आहे. स्ट्रेंजर मॅन, वाय यू हॅव प्लेंटी ऑफ गोल्ड नाव. तुला तो पुष्कळ जास्त प्रमाणामध्ये सोनं हवं होतं, तो तर आता का तुला असं वाटतं की तू सर्वात दुःखी, सगळ्यात जास्त दुःखी माणूस आहे. वाय, तो तर का, व्हायचा अर्थ काय आहे, का. वाय यू हॅव प्लेंटी ऑफ गोल्ड नाव, आता तुला जास्त सोनं हवं नको आहे का, असं तो त्याला काय विचारत आहे, प्रश्न विचारत आहे. किंग बोलतो आय डोंट वॉन्ट दिस गोल्ड, मला हे सोनं नको आहे, असं तो त्याला सांगत आहे. राजा काय सांगत आहे की आता मला सोनं नको आहे. की जो पूर्वी त्याला काय होतं, सोनं होतं, परंतु आता त्याला सोन्याची गरज नाही आहे. तो आय डोंट वॉन्ट टू, म्हणजे मला ते सोन्याची गरज नाही आहे. आय वॉन्ट माय डॉटर, मला माझी मुलगी पाहिजे. डॉटरचा अर्थ काय आहे मुलांना,
मुलगी आहे, बोलो आय वॉन्ट म्हणजे पाहिजे, वॉन्ट म्हणजे पाहिजे, आय वॉन्ट माय डॉटर, आय वॉन्ट टू ईट, मला माझी मुलगी पाहिजे आहे आणि मला जेवण पाहिजे आहे, म्हणजे मला खायचं आहे, आय वॉन्ट टू ईट, मला खाण्याची इच्छा आहे, असं तो स्ट्रेंजर मॅनला देखील सांगत आहे की मला खाण्याची इच्छा आहे. आय वॉन्ट रिअल फ्लॉवर इन माय गार्डन, तो सांगतो की मला माझ्या गार्डनमध्ये, मला माझ्या बगीच्यामध्ये खरी खुरी फुलं हवी आहेत, मला सोन्याची फुलं नको आहेत. आय वॉन्ट रिअल फ्लॉवर म्हणजे खरोखरची फुलं आहेत. इन माय गार्डन, माझ्या गार्डनमध्ये काय पाहिजेत, मला खरोखरची मला फुलं हवी आहेत. प्लीज टेक अवे धिस गोल्डन टच, ते म्हणतो की हा जो गोल्डन सोनेरी स्पर्श आहे तो माझ्यापासून काढून घे, असं तो सांगत आहे. प्लीज टेक अवे, अवे म्हणजे काढून घेणे, धिस गोल्डन टच, तो सोनेरी स्पर्श जो तू मला दिला आहेस तो काय करून घे, तो काढून घे, असं तो त्याला सांगत आहे. त्या जो आपला स्ट्रेंजर मॅन आहे त्याला तो सांगत आहे. पण स्ट्रेंजर मॅन काय सांगत आहे, डू यू रिअली वॉन्ट मी टू टेक अवे द गोल्डन टच, तुला खरोखरच असं वाटत आहे की मी तुझ्याकडून तो गोल्डन स्पर्श काढून घ्यावा. आता पण तो त्याची परमिशन विचारत आहे. जेव्हा मुलांना तो वर देत होता तेव्हा देखील तो त्याला विचार की तू मी तुला खरंच वाटत आहे की मी तुझी इच्छा ही पूर्ण करावी, तर तेव्हा पण तो बोलते की नाही, हो खरंच माझी अशी इच्छा आहे की मला हा वर पाहिजे, की मला सोनेरी स्पर्श हा हवा आहे. मी आर यू शुअर, तू म्हणतो की आर यू शुअर, येस येस आय एम शुअर, असं तू त्याला त्यावेळेस पण बोलला होता. मग आता पण तो त्याला विचारत आहे, जेव्हा काढायचं आहे तेव्हा देखील ते विचारत आहे, डू यू रिअली वॉन्ट, तुला असं खरंच वाटत आहे का, वॉन्ट मी टू टेक अवे द गोल्डन टच, की मी तुझ्यापासून हा सोनेरी स्पर्श काढून घ्यावा असं तुला खरंच वाटत आहे का, असं देखील तो त्याला प्रश्न विचारत आहे. आणि म्हणून तो त्याची काय करत आहे की बोलतो आय हेट इट, टेक इट अवे. आता मला काय, आय हेट इट म्हणजे आपण बोलतो की म्हणजे राग, मला आता राग येत आहे. आपण कसं एखाद्या गोष्टीचा राग करतो की एखादी आपल्याला समजा आपल्याला एखादा विषय आवडत नसेल तर आपण बोलतो की मला आय हेट इट, म्हणजे मला हे नको वाटत आहे, म्हणजे आपण राग करणे. म्हणून ते तसं काय करते आहे, राजा राग करते, आय हेट इट म्हणजे मला राग येत आहे, टेक इट अवे, तू माझ्यापासून घेऊन जा, असं तो त्याला सांगत आहे. टेक इट म्हणजे घेणे, की तू माझ्यापासून तू मला दिलेस ते घेऊन जा. मग आता स्ट्रेंजर मॅन काय करत आहे आपण पाहणार आहोत. म्हणजे त्याला काय सांगत आहे की देन गो अँड बाथ इन द स्ट्रीम दॅट फ्लो थ्रो युअर गार्डन, की तू तुझ्या गार्डनमध्ये जा, तुझ्या वाहत्या पाण्यामध्ये तू काय कर, आंघोळ कर, असं तो त्याला काय सांगत आहे, सल्ला देण्याचं काम करत आहे, की तू जा आणि तिथे काय कर आहे, आंघोळ करत आहे. वेन दॅट इज डन, तो म्हणतो की ठीक आहे, जेव्हा सगळं ठीक होईल, वेन ब्रिंग बॅक अ पिच वॉटर अँड स्प्रिंकिंग, तिथलं थोडंसं पाणी घेऊन ये आणि ते काय कर, शिंपड. आता बघा, आता आपण इथे कठीण शब्द पाहणार आहोत की वेन दॅट इज डन, मग तेव्हा सगळं काही ठीक होईल. ब्रिंग बॅक अप, जेव्हा तू परत येशील, ब्रिंग म्हणजे जेव्हा तू ब्रिंग बॅक जे येशील त्या पिचर, की जे पाण्याचं जे भांडं आहे, त्या वॉटर भांडं आहे, अँड स्प्रिंकर, आणि त्याच्यावर काय कर, ते पाणी शिंपड. जेव्हा तू त्या पाण्याने आंघोळ करशील, त्या भांड्यातल्या पाण्याने काय करणार आहे, ते पाणी तू घ्यायचं. आणि स्प्रिंकल म्हणजे काय करणे, शिंपडणे. स्प्रिंकलचा अर्थ काय आहे, शिंपडणे असा त्याचा अर्थ होत आहे. अशा प्रकारे तुम्ही ते शिंपडायचं आहे. इट अपॉन एनिथिंग यू विश टू चेंज बॅक फ्रॉम गोल्ड, आणि अशा प्रकारे तुझी इच्छा आहे, जी तुला दिलेले जे सोनेरी स्पर्श जे आहे ते काय होणार आहे, परत ते रिटर्न जाणार आहे. इट अपॉन एनिथिंग यू विश, तू जी काही इच्छा बोलली होती ती पुन्हा काय होणार आहे, पुन्हा पूर्ववत होणार आहे, पुन्हा पहिल्यासारखं काय होणार आहे, परत होणार आहे, बॅक फ्रॉम गोल्ड, आणि ते पुन्हा ते गोल्ड त्याच्यापासून निघून जाणार आहे. आतापर्यंत आपण पाहिले सीन 2 पर्यंत आपण पाहिलेलं आहोत. तर मुलांना आता आपण पाहणार आहोत सीन 3, म्हणजे आपण पार्ट 1 पाहिला, पार्ट 2 पाहिला, आता काय पाहणार आहोत, 3 पाहणार आहोत. सीन 3, सीन 1, सीन 2 आणि सीन 3 आहे. आता सीन 3 मध्ये काय आहे की ते आपण पाहणार आहोत की अशा प्रकारे त्याची जी राजाची मुलगी आहे ती काय झालेली आहे, पुतळा बनलेली आहे, आणि स्टॅच्यू बनल्यामुळे आता त्याच्यावर उपाय देखील स्ट्रेंजर मॅनने सांगितलेला आहे की तू काय करायचं आहे, तू आपल्या बागेतल्या पाण्याने आंघोळ करायची आणि ते पाणी काय करायचं आहे, शिंपडायचं आहे, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे. आता आपण पाहणार आहोत मुलांनो, बघा, मॅरीगोल्ड इज स्टील अ स्टॅच्यू, ती अजूनही स्टॅच्यू होती. स्टीलचा अर्थ काय, मॅरीगोल्ड इज स्टील, STILL, स्टील म्हणजे काय, अजूनही ती काय होती, स्टॅच्यू होती. बघा इथे दिलं आहे स्टॅच्यू आहे, म्हणजे ती काय होती, पुतळा होती. ती कोण आहे, पुतळा बनलेली आहे. द किंग इज स्प्रिंकिंग वॉटर ओव्हर हर हेड, त्यांनी काय केलं आहे राजाने, बघा इथे दाखवलं आहे, तर किंग
इज स्प्रिंकिंग वॉटर ओव्हर द हेड. त्याने काय शिंपडलं आहे, काय शिंपडलं आहे, पाणी शिंपडलेलं आहे. वॉटर हर हेड, तिच्या डोक्यावरती पाणी शिंपडलं आहे. स्प्रिंकिंग म्हणजे काय, शिंपडले आहे. तर अशा प्रकारे बघा इथे चित्र दिसत आहे. त्यांनी पाणी हातात घेतलं आहे आणि काय केलं आहे, शिंपडण्याचं काम केलेलं आहे. कुणाकडे, त्या जी मुलगी होती, राजाची जी मुलगी आहे ती काय बनली आहे, पुतळा बनली आहे. आणि पुतळा बनल्यामुळे जर तिला पुन्हा पहिल्यासारखं पूर्ववत व्हायचं असेल तर ते पाणी तिच्या डोक्यावरून राजाने काय केलं आहे, शिंपडलेलं आपण पाहू शकतो. बघा इथे दिलेलं आहे, किंग फर्स्ट आय विल स्प्रिंकल सम वॉटर ओव्हर माय डिअर लिटिल मॅरीगोल्ड. पण तो काय म्हणतो की सगळ्यात पहिलं जे काय पाणी आहे, की तू सांगितलं की पाणी काय करायचं आहे, शिंपडायचं आहे. की ज्या ज्या वस्तूला मी हात लावला आहे त्या त्या वस्तूला मी तू काय करायचं आहे, पाणी शिंपडायचं आहे. असं कोणी सांगितलेलं आहे, जो स्ट्रेंजर मॅन आहे त्यांनी सांगितलं आहे. परंतु राजा काय बोलतोय की फर्स्ट आय विल स्प्रिंग, काय करणार आहे, की जे पहिल्यांदा मी जे काय करणार आहे, पाणी कुठे टाकणार आहे, पाणी माझ्या मुलीच्या डोक्यावर टाकणार आहे, शिंपडणार आहे. फर्स्ट आय विल स्प्रिंकल सम वॉटर ओव्हर माय डिअर लिटिल मॅरीगोल्ड. मी माझ्या मुलीच्या अंगावर सर्वात प्रथम काय टाकणार आहे, पाणी शिंपडणार आहे. असं तो कोण बोलत आहे, राजा बोलत आहे. आणि मग ही मुलगी कशी झाली आहे, स्टॅच्यू झाली आहे, पुतळा झालेली आहे. आणि म्हणून मी तिच्या अंगावर प्रथम काय टाकणार आहे, पाणी टाकणार आहे, असं ते राजा तिला सांगत आहे. बघा मॅरीगोल्ड कम अलाइव. आणि जसं ते पाणी शिंपडलं गेलं आहे, पाणी शिंपडल्यानंतर पुन्हा काय झाले आहे, कम्स अलाइव, ती पुन्हा जिवंत झाली. काय झाली, ती जिवंत झाली. व्हॉट आर यू डुईंग फादर, तुम्ही काय करत आहात, असं ती त्याला विचारत आहे. तिच्या वडिलांना ती प्रश्न विचारत आहे की व्हॉट आर यू डुईंग. बघा अशा प्रकारे ती त्याला विचारत आहे की तुम्ही काय करत आहात, असं ती त्याला तुम्ही काय करत आहात, असं ती त्यांना प्रश्न विचारत आहे. यू शॅल स्प्रिंकिंग वॉटर ऑन माय फ्रॉक. ती काय बोलत आहे की तुम्ही माझ्या फ्रॉकवर काय सांडलं आहे, पाणी सांडलं आहे किंवा शिंपडलं आहे. यू हॅव स्प्रिंकल्ड वॉटर ऑन माय फ्रॉक. तुम्ही माझ्या फ्रॉकवरती काय शिंपडलं आहे, पाणी शिंपडलं आहे, असं ती त्यांना सांगत आहे. किंग लेट अस गो इन टू द गार्डन, लेट अस गो इन टू द गार्डन मॅरीगोल्ड. आणि त्या मुलीला काय बोलतं की चल आपण कुठे जाऊया, गार्डनमध्ये जाऊया, आपण बगीच्याकडे जाऊया. कशाला मुलांना बगीच्यामध्ये जायचं आहे, की जसं मी माझ्या मुलीच्या अंगावर पाणी शिंपडलं आहे, डोक्यावर पाणी टाकलं आहे आणि ती पुन्हा पुतळ्यापासून ती पुन्हा एक जिवंत मुलगी तयार झाली आहे, तसेच त्याप्रमाणे माझ्या बागेतले जे फुलं आहेत ते देखील काय बनलेले आहेत, ते गोल्ड बनलेले आहेत, ते सोनं बनले आहे, ते पण एक प्रकारची स्टॅच्यू बनलेले आहेत. मग त्या फुलांना देखील जिवंत करायचं आहे. म्हणून तो काय बोलतो आहे, लेट अस गो, आपल्याला जायचं आहे इन टू द गार्डन. काय सांगत आहे की गार्डनमध्ये आपल्याला जायचं आहे, असं तो मॅरीगोल्डला सांगत आहे. आणि म्हणून ते काय करत आहे, ते तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा प्रकारे तो तिला सांगा की चल आपण काय करूया, गार्डनमध्ये जाऊया. सी वॉट अ फाईन मॉर्निंग इट इज. बघूया की कशा प्रकारे आजची सकाळ आहे ते आपण बघूया, असं तो तिला सांगत आहे की सी आपण जाऊ बघूया. मॅरीगोल्ड येस लेट अस गो अँड पिक सम फ्लावर. हो चला आपण जाऊया आणि काही फुलं तोडूया. लेट अस गो आपण जाऊया, पिक सम फ्लावर. पिक म्हणजे काढणे, सम फ्लावर, फ्लावर म्हणजे बागेतली फुलं आपण काय करूया, काढूया, असं ती त्यांना सांगत आहे. बघा किंग कम अलॉंग देन मॅरीगोल्ड. चल माझ्या बरोबर, ती चल किंवा आपण जाऊ या, की चल माझ्या बरोबर. बघा इथे काय दिलं आहे, आय हॅव टू स्प्रिंकल दिस ऑन एव्हरीथिंग दॅट आय टच. मी सगळ्या वस्तूला मी काय करत आहे, पाणी शिंपडत आहे, की ज्या ज्या वस्तूला मी काय लावलं आहे, हात लावलेला आहे. आय हॅव टू स्प्रिंकल, स्प्रिंकल म्हणजे शिंपडणे. दिस ऑन एव्हरीथिंग दॅट आय टच. जे सर्व काही ज्या वस्तूला मी टच केलं आहे, स्पर्श केला आहे, त्या सर्वाला मी काय करणार आहे, पाणी शिंपडणार किंवा शिंपडणार आहे. बघा असे सांगितलं, अँड देन वी विल गेट यू सम रोज. आणि मग तुला काय मिळतील, पुन्हा तुम्हाला फुलं मिळणार आहे. देन वी विल गेट यू सम रोजेस. मग तुला काही फुलं मिळणार आहे किंवा फुलं मिळतील, असं त्यांनी सांगितलेलं आहे. की मग पाणी शिंपडल्यानंतर तुला काय मिळणार आहे, ही फुलं मिळणार आहेत. देन वी विल गेट यू सम फ्लॉवर्स, ब्युटिफुल रोजेस विथ अ लवली स्मेल. ते तुला खूप सुंदर अशी फुलं मिळणार आहेत, गुलाब मिळणार आहे, जे सुवासिक वासाने
भरलेले असतील. तर अशा प्रकारे मुलांनो की जो राजा आहे त्या राजाला पुन्हा पहिल्यासारखं जीवन हे जगता आलेलं आहे. तरी जो आपल्या जे पाठाचं जे नाव आहे मुलांनो, आपण मुलांना पाठाचं नावाप्रमाणे की जो सोनेरी स्पर्श आहे तो गोल्डन टच, याप्रमाणे त्याला जर सोन्याची जी हाव होती ती हाव जास्त जास्त वाढत गेल्यामुळे, त्याची जी विश ती पूर्ण केल्यामुळे त्याला सर्व गोष्टी मिळवता येत होते, की ज्या सर्व गोष्टी ज्याला पाहिजे होत्या त्याच्या जीवनासाठी आवश्यक आहेत त्या गोष्टी, समजा खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत, जाण्याच्या गोष्टी आहेत, त्या त्याला करता येत नव्हत्या. दैनंदिन गोष्टी त्याला करणं हे कठीण झालं होतं. इवन त्याची मुलगी देखील आहे ती त्याला स्पर्श केल्यामुळे ती देखील काय बनली होती, पुतळा बनली होती. आणि म्हणूनच त्याला काय झालं आहे मुलांनो, त्याला ती गोष्ट आहे जी गोल्डन आहे तो त्याला नकोसं वाटायला लागला. जे त्याला वरदान मिळालं होतं ते त्याला नकोसं वाटलं आणि मग तो टेक इट अवे, म्हणजे माझ्यापासून ते घेऊन टाक, मला सोन्याची गरज नाही आहे, मला माझी मुलगी पाहिजे आहे. मग अशा प्रकारे मुलांना हा सुंदर पाठ आपण इथे बघितलं आहे. आणि कशा प्रकारे त्यांनी जे स्ट्रेंजर मॅन आहे त्यांनी देखील त्याला उपाय सांगितला आहे. तर अशा प्रकारे पुन्हा त्याला त्याची मुलगी, राजाला आपली मुलगी मिळाली आहे. जे फुलं जे गोल्डन झाले होते, जे सोन्यामध्ये त्याचे परिवर्तित झालं होतं, ते पुन्हा काय झाले आहे, एक नाजूक फूल म्हणा किंवा कळी म्हणा त्याचं रूपांतर झालं आहे, ते देखील सुवासिक वासामध्ये. तर अशा प्रकारे ते आपल्या मुलीला त्याने पुन्हा काय दिलेलं आहे, एक जीवदान देखील दिलेलं आहे आणि त्या फुलांना देखील काय दिलं आहे, जीवदान दिलेलं आहे. तर या पाठातले आपण मुलांना बरेचसे जे कठीण शब्द आहेत ते देखील आपण समजून घेतले आहेत. आणखीन काही जे कठीण शब्द आहेत ते देखील आपण या पाठाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आपण मुलांना बघणार आहोत की जे स्ट्रेंजर आहे, स्ट्रेंजरचा अर्थ काय, अनोळखी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही, आपल्या ज्या गोष्टीला की जी व्यक्ती आपल्याला कधीच पाहिली नाही, माहिती नाही, ओळखीची नाही, त्या व्यक्तीला आपण काय म्हणणार की स्ट्रेंजर माणूस, स्ट्रेंजर आहे. सेलर, सेलर काय आहे की जे तळमजल्यावरची जी खोली आहे की जी खाली असते, तळमजला जी साठवणीसाठी केलेली असते, की ज्याच्यामध्ये मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की जिथे आपल्याला नको असलेले हर एक प्रकारचं जे वस्तू आहे, जे सामान आहे ते आपण त्या खोलीमध्ये टाकलेलं गेलं असतं. जी अडगळीची खोली आहे, तळमजल्यावरची जी खोली आहे की जी आपल्या घराच्या खाली असते, त्या खोलीला तळमजला बोलला जातो, त्यालाच काय बोलणार, सेलर बोलला जातं. प्रिकेट, प्रिकेट म्हणजे टोचले. की कधी टोचलं मुलांनो, की जेव्हा ते फूल आहे ते गोल्डनमध्ये जेव्हा त्याचं चेंजेस झालं आणि ते फूल आणून त्याने आपल्या मुलीला दिलं, तेव्हा ते फूल काय झालंय, तिने वास घ्यायला घेतलं तेव्हा ते तिच्या नाकाला ते टोचले, प्रिन्सेसच्या नाकाला ते फळ्या काय झाल्या, ते टोचलेल्या आहेत. गोल्डन टच, गोल्डन टच म्हणजे सोनेरी स्पर्श आहे मुलांना. पिक्चर, पिक्चर म्हणजे काय की पाणी ठेवण्याचे एक मोठे काय आहे, भांडे आहे. की ते सांगितलं की तुला जर या शापातून किंवा तुला या वर्तनातून मुक्त करायचं असतं, तुला काय करायचं आहे, या पाण्याच्या भांड्याने आंघोळ करायची आणि ते पाणी तुला कुठे की जिथे जिथे ज्या वस्तूला हात लावला आहे त्या वस्तूला ते शिंपडायचं आहे. मग त्याला काय होणार, पिक्चर. स्प्रिंकले, स्प्रिंकले म्हणजे काय, शिंपडणे आहे. काय करायचं की शिंपडणे, हे पाणी तुला शिंपडायचं आहे. मग तो पाणी कुठे कुठे शिंपडतो, तो होतो सर्वप्रथम मी माझ्या मुलीच्या अंगावर शिंपडणार आहे आणि नंतर ज्या वस्तूला हात लावला आहे त्या वस्तूला मी शिंपडणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना या पाठाच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे की कशा प्रकारे एक राजा होता की ज्याला खूप सारं सोन्याची आवड होती, त्याला सोनं हे आवडत होतं, त्याला खूप अधिक श्रीमंत म्हणायचं होतं आणि ते श्रीमंत बनण्याच्या लालसेपोटी तो आणखी ते स्ट्रेंजरमॅनला काय सांगतो की मला असे काही वरदान दे की जेणेकरून मी अधिक श्रीमंत होईल, माझ्याकडे खूप सारं सोनं असेल, मी ज्या गोष्टीला हात लावेल ती गोष्ट कशी झाली पाहिजे, सोन्याची झाली पाहिजे. आणि तो स्ट्रेंजर म्हणतो की ही कशी अशी विश मागू शकतोस तू, की म्हणजे आयुष्य तुला ही नक्की खात्री की तू तेच मागत आहास. तू बोलतो की हो मला तेच आणि तू जेव्हा थँक्यू बोलतो येतो की यू डोंट टेल मी थँक्यू, तो की तू मला थँक्यू बोलू नकोस, कदाचित तू मला एक दिवशी सॉरी बोलशील. आणि बोलतो की नाही नाही मी तुला असं कधीच बोलणार नाही. आणि नंतर मला जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळ होते आणि तो ज्या गोष्टीला हात लावतो ती सर्व गोष्टी कशी झालेली असते, सोन्याची झालेली असते. आपण पाहिलं मुलांना पार्ट 1 सीन 1 मधला हा जो सगळा एक्सप्लेनेशन आहे तो आपण बघत आहोत. आणि ते सगळं सोन्याची झाल्यानंतर पुन्हा तो काय करत आहे, त्याची मुलगी जवळ आली, ती सुद्धा सोन्याची झाली. मग त्याला पश्चाताप झाला त्या गोष्टीचा की अरे आपण काय शिकलो, आपण किती मोठी चूक केलेली आहे की आपण ज्या वस्तूला हात लावत आहे ती सोन्याचं होत आहे. मला जे खायचं आहे ती देखील वस्तू सोन्यात बदलत आहे. तो फिश खायला गेला ती सोन्याची झाली, तो अंडा खायला गेला ती सोन्याची झाली. तिची स्वतःची मुलगी देखील काय झाली आहे, एक पुतळा बनून राहिली, एक स्टॅच्यू बनून राहिली आहे. आणि पुन्हा तो स्ट्रेंजर माणूस येतो आणि तो म्हणतो की आता तुझं झालं, तुला तर आता खुश व्हायला पाहिजे, आता सगळं सोन्यासारखं झालं. की नाही, माझी चूक झाली आहे, मला हे वरदान नको आहे, तू हे माझ्यापासून काढून घे. तो ठीक आहे. परत तो त्याला विचारतो आर यू शुअर, तू नक्की आहेस की तुला हे नको आहे, तुला तर श्रीमंत व्हायचं होतं.
मग आता तू का नाही म्हणताय की नाही, मला माझी प्रिय मुलगी ही काय आहे, मला आवडती मुलगी आहे, ती मला परत पाहिजे आहे, तू माझ्यापासून हे सोनेरी स्पर्श काढून घे. आणि मग तो काय करतो, स्ट्रेंजर माणूस सगळं जे वस्तू आहे की त्याला जे वरदान मिळालं होतं ते काढून घेण्याचा प्रयत्न करतो, काढून टाकून जातो. त्याच्यासाठी तो जी प्रोसिजर आहे, जी प्रक्रिया त्याला सांगतो की तू आपल्या बागेतल्या एक मोठं जे भांडं आहे त्या भांड्यातल्या पाण्याने आंघोळ कर आणि तेच पाणी तू काय करायचं आहे, ज्या ज्या वस्तूला हात लावला ते शिंपडायचं आहे. मग सर्वात प्रथम तो मुलीच्या अंगावर शिंपडतो, ती मुलगी जिवंत होते आणि नंतर बागेतल्या सर्व फुलांना ते काय करतो, पाणी शिंपडतो आणि ती सरळ पुन्हा पहिल्यासारखी जीवित फुलं ही होतात आणि ती फुलं काय करतो, तो आपल्या मुलीला आणून देतो. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठामध्ये पाहिलं आहे की आपण जो लालच आहे की आपली जी लालसा आहे त्याच्यावर कुठेतरी आपण कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे की जे आहे त्याच्यात समाधान, की एक मॉरल ऑफ स्टोरी म्हणजे एक सारांश आपण म्हणजे पाहू शकतो या कथेच्या माध्यमातून. आपल्याला जितकं दिलं आहे किंवा जितकं आपल्याकडे आहे त्याच्यात आपण काय केलं पाहिजे, समाधान मानणं हे गरजेचं आहे. की अति हव्यास केला तर आपल्याला काय होतं मुलांनो, त्याचं पुढे नुकसान होतं. ह्या कथेतून आपल्याला किंवा मॉरल स्टोरी किंवा सारांश आपण म्हणू शकतो की आपल्याला शेवटी नुकसानच होणार आहे. तर अशा प्रकारे मुलांनो या आपण ज्या पाठाच्या माध्यमातून, या कविता एक्सप्लेनेशनच्या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून, चित्रीकरणाच्या माध्यमातून हा जो पाठ आहे मुलांनो, तुम्ही अगदी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजून सांगितला आणि तो तुम्हाला समजला आहे, मला पूर्ण खात्री आहे. भेटूया आपण एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.